जागृती शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन। जागृती शुगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3151 रुपये भाव देणार। माजी मंत्री संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची घोषणा। सहकारातून आर्थिक समृद्धी साधणारे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे दूरदृष्टीचे नेते असून या दूरदृष्टीतून जिल्ह्यात 20,000 कुटुंबांना आर्थिक क्रांती मिळालेली असून लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी राज्यात सहकार चळवळीची क्रांती घडवली। त्याचे बंधू सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या दूरदृष्टीतून जागृती शुगर कारखाना गेली 14 वर्षांपासून दिमागदारपणे सुरू आहे। या साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून एक आदर्श कारखाना म्हणून जागृती शुगरने नावलौकिक मिळवला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। ते मंगळवारी देवणी तालुक्यातील तळेगाव भो येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा 14वा गळीत हंगामाचा शुभारंभ व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला, त्यावेळी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख, सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यावेळी उपस्थित होते। FRP पेक्षा 70 कोटी रुपये जागृतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा दिले। ऊसाला 3151 रुपये भाव देणार। संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची माहिती। मांजरा परिवारातील जागृती शुगरने नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून अधिक दर देण्याचा प्रयत्न केला असून गेल्या 13 वर्षात FRP पेक्षा 70 कोटी रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला असून सुरुवातीला जागृतीचा गाळपाचा प्रवास 10 लाख टनापासून सुरू झालेला आज 70 टन पर्यंत पोहोचलेला आहे, असं सांगून ग्रॅन्युअल्स खत निर्मिती 32 मेगावॉट सोलार प्रकल्प यावर काम सुरू आहे। कारखाना भविष्यात सल्फर विरहित साखर निर्मिती करणार असल्याचे सांगून चालू गाळप हंगामात 3151 रुपये प्रति मेट्रिक टन ऊसाला भाव देण्याची घोषणा केली। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी करत सांगितले की गेल्या 13 वर्षात कारखान्याने सुमारे 60 ते 62 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून शेतकऱ्यांना तब्बल 1582 कोटी रुपये पेमेंट दिला आहे। सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून परिसरातील धरणांमुळे शेतीत हरित क्रांती झाली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.